एक पुरातन इतिहास विख्यात आहे. भगवान श्री शंकर कैलास पर्वतावर आत्मानंदात विराजित असताना देवी पार्वतीने त्यांना हाच प्रश्न विचारला असता त्यांनी जे सांगितले ते ऐक. श्री भगवान म्हणाले, हे प्राणप्रिय, सुदामा नामक एक अत्यंत दरिद्री मात्र अलौकिक आचार विचार संपन्न ब्राह्मण आपल्या चंद्रमौली झोपडीत राहत असे. मुलाबाळांचे संगोपन कसे करावे या चिंतेत असणाऱ्या सुदाम्यास त्याच्या पत्नीने त्याच्या शिक्षण काळातील बालमित्राची म्हणजेच द्वारकाधिपती श्रीकृष्णाची आठवण करून दिली. तसेच त्याच्याकडे दारिद्र्य नाशाविषयी प्रोत्साहित केले. पण रिकाम्या हाताने मित्राकडे जायचे कसे असा प्रश्न असणाऱ्या सुदाम्यास त्याच्या पत्नीनेच 4 घरून भिक्षा मागून थोडे पोहे आणून दिले. एका मळक्या फडक्यात ते बांधून सुदामा द्वारकेकडे निघाले. दोघांची भेट झाल्यावर त्या पोह्यांना मित्रप्रेम रूपात भक्षण करून आणि त्याच्या आकृतीवरून श्रीकृष्णांनी सुदामांची अवस्था ओळखली आणि विचार केला की सत्यविनायकाच्या कृपाप्रसादाने मी याचे दारिद्र्य नष्ट करेन. मग त्यांनी सुदाम्यास प्रश्न केला की तू आपल्या मुलाबाळांचे पोषण कोणत्या मार्गाने करतोस. श्री सुदामा या प्रश्नाने अत्यंत लज्जित झाले आणि म्हणाले, हे कृष्णा, तू राजपदावर असता कोणास कोणते दुःख असणार. माझी बायको मुले आधी सुखात आहेत. मी अयाचित वृत्तीने जीवन जगतो आहे. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे मित्रा, हे अयाचित व्रत अत्यंत कठीण आहे. तथापि ते आचरण्याचा आदेश असल्याने त्या सहज तू ईश्वरार्पण बुद्धीने भुक्तिमुक्ती प्रदायक भगवान श्री सत्यविनायकाची उपासना कर. कृपासागर श्रीकृष्णांनी अशी वचने ऐकून सुदामा म्हणाले, आपण हा सत्यविनायक भगवान म्हणता तो कोण ते मला सविस्तर सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो सर्वांचा आदी पूज्य अन्नाधिक समस्त ब्रह्मांचा ब्रह्मणस्पती आहे. मी ब्रह्मदेव वा शंकर ज्याचे गण आहोत. योगीजन विशुद्ध हृदय संत महात्मे प्रयत्नपूर्वक ज्याची उपासना करतात तो सर्वोच्च देव म्हणजे श्री सत्यविनायक होय. हे मित्रा, तू श्री सुदामा म्हणतात, हे श्रीकृष्णा, हे व्रत कोणत्या दिवशी करावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी तुझ्यावरील प्रेमामुळे तुला सविस्तर सांगतो, श्रवण कर. भगवान पुष्टिपतींचा अवतार वैशाख शुद्ध पौर्णिमेला झाला असल्याने त्या दिवशी वरद चतुर्थीला अथवा मंगळवार वा शुक्रवारी तथा ज्या दिवशी इच्छा होईल अशा कोणत्याही शुभदिनी ज्या दिवशी व्रत करायचे असेल त्या दिवशी प्रभाती मंगल स्नान करून व्रताचा संकल्पाती भगवान सत्यविनायकाची स्थापना करावी. आपल्या अधिकारानुसार द्रव्यांनी बाबत कंजूशी न करता